इंग्लिश स्कूल पेठ या ठिकाणी 10वीच्या बॅच सेकंड मित्राचा कार्यक्रम आयोजित होतो आणि या बॅच मध्ये जे आपले मित्र परिवार आपल्या सर्व व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेले असतात सर्वांना एकत्रित करून सर्वांचे हितगुज करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आज आपण त्यांच्या नजरेमध्ये पाहू शकतो की एकमेकाच्या मित्राबद्दलची तळमळ, त्यांचे प्रेम, त्यांच्याबद्दल असणारी भावना या एकमेकांना आहेत। त्यांनी त्यांच्या वरती जे संस्कार केले ते शिक्षकांना एकत्रित करून त्यांच्याशी ऋण त्यांची व्यक्त करण्यासाठी आज कार्यक्रम आयोजित केलाय। ते सगळे बेसमेंट सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज त्यांच्या मनात काय भावना। आज आपण 30 वर्षानंतर एकत्र आलो, काय भावना? अतिशय आनंद होतोय सर। 5 ते 6 महिने झाले विनायक नाईकर, अरुण पाटील, फारुख भैया, शिवाजी, हेमंत देसाई, उमेश डांगे, सर्व मित्र म्हणजे 7-8 महिने झाले प्रयत्न करतात। 100-150 मुलं लग्न झाले, ती कोण हयात आहे कोण नाही, सगळ्यांचे नंबर वगैरे एकत्र करून जी ही आज 1990 बॅचचा गेट टुगेदर स्नेह वाढवलं त्याबद्दल मी ज्यांनी प्रयत्न केलाय सर्वांनी आभार मानतो। आणि असा कार्यक्रम वरचीवर होऊन सर्व मित्र मंडळी एकमेक ग्रुपला राहून एकमेकांच्या अडीअडचणी आपण तिथून पुढे काढू। सगळीजण प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात आहेत, नोकरीला आहेत, सगळी सक्षम आहेत आणि जे आज बघून समाधान वाटतं। आपल्या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे आहेत नाही त्यांचे सुद्धा आपण चॅलेंज पण असं असतं की एक वेगळा सिलेबस असतो बऱ्यापैकी आम्ही ज्यावेळी बैठक केली त्यांची आठवण आपण ह्या ठिकाणी माझ्या सर्व मुळातच आमची शाळा अशी आहे की ही शाळा 7 वाड्या 8व्या म्हणजे अगदी सुरू वजारापासून आमच्याकडे त्यामुळं ते एक आव्हानच होतं। आणि आज बघितलं असं की आमच्या माझी जे आमच्यात नाही त्यांचे कुणाचे पालक आल्यात, काय आमच्या मंडळी आल्यात, या सगळ्यांचा सत्कार करताना त्यांच्या भावना पाहताना आम्हाला खरंच आम्ही काहीतरी आयुष्यात कमवलं असं नक्की वाटते। आणि आम्ही सगळे त्याचं एकच मोठं ठरवलं की आम्ही एक टॅगलाईन भेटली ती दोस्ती तुटायची नाही। या टॅगलाईन करा आम्ही एक करत आज आम्ही म्हणजे एकाच आम्ही आज 150 दरम्यान मुलं आणि सगळ्यांनी सांगितलंच की असं आम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही शाळेत। त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं की आम्ही एका उंचीवर आलो, मुलामुळे आलो त्या सरांच्या मुलं आणि त्यांच्या तोंडातून ऐकलं आणि आम्ही धन्य झालो। आणि म्हणून हे सगळे बेसमेंट आहेत सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं जे आपल्या हयात नाही त्यांच्या सुद्धा व्यक्त केलं। काय सांगाल आपल्या सर्व मित्रमंडळी 30 वर्षांतर एकत्र 35 वर्ष काय मिळवलं भावना आपण समजू शकतो। आपण आता एक शासकीय सेवेत काम करताय, आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो, काय भावना आपल्याला? सर्वांना सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी 1990ची बॅच सर्व आम्ही भेटून इतका आनंद झालाय। शिवाजी कप्पे, अरुण पाटील, विनायक नाईकर अनेक बरेच जण नावं थोडे येते। इतका प्रयत्न त्यांनी केलाय यासाठी सगळे एकत्रसाठी, कारण काय मुंबईला आहे, पुण्याला आहे, ठिकठिकाणी वरच्या लेवलला आहे, पण ती सुद्धा लोक इथं आज हजर झाली ते काम बाजूला ठेवून यात मोठा आम्हाला आनंद वाटतो। आणि विनायक नाईकर, अरुण पाटील, यांनी भरपूर सगळ्यांनी प्रतिसाद दिला। त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली आणि कार्यक्रम पार पाडला आहे याबद्दल पुनश्च एकदा 1990च्या बॅचच्या वतीनं एक हार्दिक अभिनंदन। या कार्यक्रमाला जसे मित्र हजर आहेत तसे त्यांच्या मैत्रिणी हजर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या सर्व मित्रांना 30 वर्षानंतर भेटलात काय भावना? आपण 35 वर्षानंतर आपल्या शाळेत प्रवेश केलाय आणि आपल्या जुने मित्रांनी भेटले, काय भावना? मी शब्दात सांगू शकत नाही, तितक्या सुंदर भावना आहेत। कारण की एकतर आम्ही 34 वर्षानंतर भेटतोय आणि सगळे इतके वेगळे दिसत आहेत आणि सगळे खूप छान छान क्षेत्रामध्ये काम करतात आमचे मित्र, आमच्या मैत्रिणी। मला प्रचंड आनंद झालाय जे आम्ही सांगू नाही शकत, आमचे चेहरे बघूनच तुम्हाला कळेल की आम्हाला किती आनंद झाला। त्यामुळे खूप भारी वाटते, अविस्मरणीय वाटते। भावना त्यांच्या चेहऱ्यातून त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहेत
तर तुम्हाला काय वाटतं आपण सर्व मित्र एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करतात, आपल्याला ज्यांनी संस्कार केले त्या सर्व शिक्षकांचे आपण आदर केला पाहिजे. शिक्षकांना खूप वर्षांनी प्रत्येक 30 वर्ष खूप वर्षांनी भेटले, म्हणजे शिक्षकच नव्हे तर मित्र मित्र म्हणण्यापेक्षा मित्र मैत्रिणी मॅडम वगैरे सगळ्या भेटल्या आणि हा आनंद सगळ्यांच्या घरात 6 महिन्यापासून मावेत नव्हता, तो आज तो हे मिळाला. सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि हे जे घडवून आणले हे जे मित्र आहेत सगळे त्यांचे आणि आभार आहेत. असं कार्यक्रम प्रत्येक शाळेने किंवा जुन्या विद्यार्थ्यांनी सर्व एकत्रित करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, कारण आपली गाठभेट होत नाही, आपले नाते जुळतात, मित्रमैत्रिणी एकत्र येतात, आठवणी येत्या मागच्या आठवणी लक्षात. त्यामुळे मला परवाच समजलं, मला समजलं नव्हतं 6 महिन्यांचं चालू. परवा अरुण पाटील फोन केला मला, मी तेव्हा इतकी उत्साह झाली की मला काहीच समजत सुचत नव्हतं. मी जाणार परवापासून हे म्हणाले तू जा, तू आनंदी आहेस असं म्हणते. 30-35 वर्षांनंतर भेटता आपण, आपले चेहरे ओळखतात का तुमच्या मित्रांचे? काय भावना तितक्या वर्षांनंतर भेटले आपण? कार्यक्रम आज घडतोय पेठमध्ये 35 वर्षानंतर 2 तपानंतर आपले सर्व मित्र ज्यांच्या डब्यातील घास खाल्ला, ज्यांच्या बेंचवर बसून आपण भांडण केलं, रडलो हसलो, अशा सर्व मित्रांना एकत्रित बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातील ते अश्रू, त्यांच्या मनात आलेला दाटून आलेला तो भावना, हे सगळं आपण बघून एकत्र येऊन 35 वर्षानंतर या सर्व धावपळीच्या जगामध्ये आज कोण कुठं आहे, कोण हयात आहे, कोण हयात नाही, सर्वांचे स्मरण करून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पडत. एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेट्टी, पेठ. दोष नाही. NSP